सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। कारण एक आल्यानंतर त्याने एकंदर फायदा केला, उद्धव साहेबांनी फायदा केला ना, कर्जमाफी केली शेतकऱ्याची। हे इकडे साहेबांनी दोघं तिघं येऊन बी एक कर्जमाफी केली नाही आमची, आमचा कोणता फायदा यायचा? वारीचा आनंद म्हणायला गेलं तर नाथ महाराज सांगतात की काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, एवढंच म्हणायला पाहिजे। कारण की वारीबद्दल म्हणायला गेलं तर वारीचं महत्व हे दोन शब्दात सांगताच येणार। राजकारण जरा उद्धव ठाकरे काम करते शेतकऱ्यांचे, म्हणून या एकत्र कर्जमाफी करणार, पुन्हा त्याला शेतकऱ्याचे काम मालाला भाव मिळतो। दिले गेले स्वीकारते, गरीब भाऊ भावाचं ऐकायला गेलं, बायको ऐकायला नवऱ्याची। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या दोनही पालख्या पुण्यामध्ये 2 दिवस विसाव्यासाठी आहेत, मुक्कामी आहेत। उद्या या पालख्या पंढरीकडे पुन्हा प्रस्थान करतील, देवेघाट चढतील आणि पंढरीच्या वाटेने निघतील। वारकरी सध्या पुणे फिरतायत आणि असेच वारकरी माझ्या सोबत आहे जे की शनिवार वाडा पाहतायत, इथं निवांत वेळ घालवत होते आणि त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या चर्चेलेले विषय जात आहेत त्याबद्दल मी विचारणार आहेत आणि सोबतच त्यांचा वारीचा काय अनुभव आहे हे सुद्धा जाणून घेणार आहे। माऊली रामकृष्ण हरी, कुठं आलात तुम्ही? वाशिम। वाशिम। तर काय कितवी वारीबद्दल काय तुमचं मत? वारी दुसरी वारी म्हणजे काय वाटतं वारीत येऊन? वारीतून समाधान वाटतं आणि चांगलं वाटतं। सगळ्यांचं मत हेच आहे का? समाधान वाटतंय, सगळ्यांचं मत हेच आहे। आता जे महाराष्ट्रामध्ये जे विषय सुरू आहेत, गावाखेड्यातील सगळ्या चावडीवर ज्या गप्पा सुरू असतात त्यातीलच हा विषय आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघही भाऊ एकत्र येणार का? मनसे आणि शिवसेना युती होणार का? याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत। त्याबद्दलच सामान्य लोकांना, वारकऱ्यांना, गावखेड्यातल्या लोकांना काय वाटतं हे जाणून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला? सध्या उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, या दोघा भावांची चर्चा सुरू आहे की मनसे आणि शिवसेनेची आता युती होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, युती व्हावी की न व्हावी? व्हावी। का व्हावी असं वाटतं? कारण त्यांच्यातले वाद येतात, ते एका जागेत एकत्र आल्यानं बळ वाढेल त्याचं। कुणाचं बळ वाढेल? राज साहेब आणि उद्धव साहेबांचं। बोला ना। हो, दोघांचे एक युती व्हावा म्हणजे महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे। जर दोघे एकत्र आले तर काय होईल? महाराष्ट्रासाठी चांगलंच होईल। महाराष्ट्रासाठी चांगलं होईल। सरकार एकत्र येईल, एकत्र आल्यावर त्याचं पाठबळ वाढेल त्यांचं, समजा सरकार येईल त्यांचं। पण आता मनसेचे किती आमदार आहेत तुम्हाला माहिती आहेत का? मनसेचे आहेत ना आमदार समजा। आता मनसेचा एकही आमदार नाहीये माऊली। राज ठाकरेंचा सध्या एकही आमदार नाही। तर अशा वेळी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय मिळेल असं वाटतंय का? पाटील पण अनेक जण म्हणतात की दोघं भाऊ एकत्र येऊन पण काही फायदा होणार नाही। फायदा होईल त्यांचा, कारण एक आल्यानंतर त्याने एकंदर फायदा केला, उद्धव साहेबांनी फायदा केला ना, कर्जमाफी केली शेतकऱ्याची। हे इकडे साहेबांनी दोघं तिघं येऊन बी एक कर्जमाफी केली नाही आमची, आमचा कोणता फायदा यायचा? शिंदे तर लय सामान्य नेते असं बोललं जातंय। उद्धव साहेब एकत्र एकटे आले त्यावेळेस त्याने 6 महिन्यात कर्जमाफी केली, बोलल्याबरोबर कर्जमाफी झाली। यांनी म्हणजे आश्वासन देऊ शेतकऱ्याची माती केली ना, मग आत्महत्या करा शेतकरी सध्या। मग शेतकऱ्यावर सध्या पाळी आहे, कोणती पाणी येणं, पीक मोडून पेरणी करायचं काम पडालं, पिकाची म्हणजे बियाणे सोय नाही सध्या शेतकऱ्याची। मग ठाकरेंचा कारभार चांगला होता। हो, उद्धव साहेबांचा कारभार चांगला होता, शेतकऱ्यासाठी चांगला होता। एकनाथ शिंदेचा शेतकऱ्यासाठी नाही, एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्या सर्व जनतेसाठी चांगलं, पण उद्धव साहेबांचा एक चांगला कार्यक्रम होता, म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगले हिताचे होते। दुसरे माऊली त्यांना विचारूया, त्यांचं स्वतंत्र काहीतरी वेगळं मत असेल। या पुढे, या समोर या। काय वाटतं तुम्हाला, दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे? हो, या पाहिजे। कशासाठी यायचं पण एकत्र? चांगलं होईल शेतकऱ्यासाठी। शेतकऱ्याचं चांगलं होईल। आपण ते तर मुंबईतच असतात, तिकडे महाराष्ट्रात त्यांचं लक्ष नाही असं बोलतात सगळेजण। केलेलं आहे ना, मागच्या वेळेस केलेलं आहे ते ना। म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंचा कारभार पाहिलेला आहे? हो, पाहिलेला आहे, केलेला आहे ते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कुणाचा फायदा होईल नेमका? शेतकऱ्याचा फायदा होईल। शेतकऱ्यांचा। माऊली तुम्हाला बोलायचंय, या।
दुसरे माऊली आहेत रामकृष्ण हरी माऊली या समोर या. हे वारकरी आहेत रथाच्या पुढच्या ज्या काही दिंड्या असतात त्यामधील वारकरी आहेत. माऊली नाव सांगा तुमचं. रोहित महाराज माळी नंदुरबार. आता तुम्ही शिक्षण घेताय का सध्या? हो शिक्षण घेतो. काय शिकता? आळंदीमध्ये आध्यात्मिक आणि आपलं शैक्षणिक शिक्षणामध्ये 12वीला आहे. काय वाटतं बरं आता उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावे किंवा अशा चर्चा सुरू झाल्या, तुम्हाला काय वाटतंय? ते एकत्र आल्याने जर महाराष्ट्राला काही फायदा होत असेल तर त्यांनी नक्कीच एकत्र यावं. आणि सध्या जी सरकार आहे स्थापित त्यामुळे वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना व महाराष्ट्राची तमाम जे नागरिक आहेत त्यांना खूपच असं बघण्यात येतं की महाराष्ट्राचा विकास चालू झालाय, जो मागे स्थगित झाला होता तो पुढे चालतोय. त्यामुळे जे शिंदे सरकार होती किंवा जे आता भाजपाची सरकार आहे ती उत्तमच आहे. आणि या दोघींची युक्ती जर महाराष्ट्राला साथ देणारी असेल तर त्यांनी नक्कीच एकत्र यावं. आता भाजपवाले म्हणतात आमच्याकडे हिंदुत्व आहे, उद्धव ठाकरे म्हणतात आमचं हिंदुत्व आहे, कधी कधी राज ठाकरे पण म्हणतात आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येतोय. काय वाटतं कोणाचं हिंदुत्व खरं, काय कोणाचं मानायचं? सगळ्यांचं हिंदुत्व खरंच आहे. काही ठिकाणी वादविवाद होतात पण सगळे आहेत हिंदूवाद. कशासाठी वादविवाद, म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी की खरंच हिंदुत्वासाठी? ते आता राजकारणामध्ये स्पष्ट बोलत म्हणजे राजकारणामध्ये आम्ही नाही सांगतो. हे राजकारणी मंडळी हो काय राजकारण हो असं सांगितलं जातं. बरं, माऊली या ना समोर. तुम्हाला काय वाटतं? मी बोलत नाही राजकारणाविषयी. बोलत नाही. बरं अध्यात्माबद्दल बोलू आपण. काय वाटतं वारीचा अनुभव काय? वारीबद्दल संपदा सोडा नावडे म्हणा, लागला पण आपला लागला टाळा पंढरीचा, लागला टकळा पण लागला टगडा पंढरीचा. वारीत जाताना एक आपला वेगळा आनंद असतो, जो आपलं पुढंच आपलं मिळत नाही. एवढं ऊन चालू आहे, ऊन पाऊस वारा सगळ्यांना एकत्र करून एवढ्या संकटांना सामोरे जाऊन जे वारकरी चालतायत पंढरी रायाच्या भेटीसाठी, तर हे वारीचा आनंद म्हणायला गेलं तर नाथ महाराज सांगतात की काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, एवढंच म्हणायला पाहिजे. कारण की वारीबद्दल म्हणायला गेलं तर वारीचं महत्व हे 2 शब्दात सांगताच येणार. रामकृष्ण हरी माऊली कुठून आलात तुम्ही? मी पकडतो ना. वाशिम काय चाललंय शेतात? काय चाललंय? सोयाबीन, हळद. काय भावाची फार हे चाललंय? भावाची वाटच लागली सगळी. वाट लागली. कोण लावली वाट? शिंदे सरकारनं. शिंदे सरकारने. शिंदेवर फार राग दिसतो हो ना. का राग आहे बरं शिंदेवर एवढा? राग म्हणजे शेतकऱ्याचं केलंच ना तसं, मात्र द्यायला तिथं लोकसभेला माणूस पण पाळलाय तुम्ही वाशिमला. हा नको शिंदे आपल्याला. शिंदे नको. कोण पाहिजे तुम्हाला? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही आहेत संधी ते. दोघ आले तर दोघांना पण. बरं दुसरा एक प्रश्न आहे माऊली. भावना गवळी तुमच्या मतदारसंघाच्या खासदार होत्या. काय वाशिम मध्ये त्यांचं काय कसं आहे रिपोर्ट कार्ड? 2-3 वेळेस ते खासदार होत्या. नाही ते तिकडे 4-5 काम होते त्यांचे वडील आणि ते. यावरच उभे आमदार केले, पण थोड्या काहीतरी 2-3 म्हणजे काहीतरी कमी मतांना पडल्या त्या. पुढच्या खासदारकीला त्यांना निवडून देता आणि आमदारकीला यावेळेस पाडले. निवडून म्हणजे आमच्या जे मतदारसंघात नव्हत्याच त्या पहिल्या, यवतमाळ मध्ये होत्या पहिल्यांदा. आमच्याकडे खासदारकीसाठी अकोला 2 मतदारसंघात होत, समजा रिसोड आणि अकोला मतदारसंघात. अकोल्याला जोडलेत तुमचे, पण त्या मूळ भावना गवळी या रिसोडच्या आहेत बघा. पण हा अकोल्याला रिसोड आणि मालेगाव हे मतदारसंघ जोडल्यामुळे हे मतदार त्यांच्याकडे, मात्र हे जुने मतदार आहेत त्यांचे. कसं आहे भावनाताईच्या कामाबद्दल काय बोलता? चांगलं काम, चांगलं आहे त्याचं. ते आता उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले, त्यांचं काय? आता त्यांचं कसं आपापला प्रश्न आहे, समजा जे कोणी ते आपापल्या खुर्चीसाठी. तुम्हाला आवडलं का ते? आवड म्हणजे आमच्या भागातली चिंता, आमच्या भागातल्या नाही तर एकनाथ शिंदेकडे त्या गेल्या, ते आवडलं का तुम्हाला? आवडा कसं बा, आपापला प्रश्न असते तो, कोणाला नाही पटत, भाऊ वेगळे निघतात, ते तिथं राजकारण आहेत किती केलं तसं. समजा तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने? हो. कारण तुमचं काय मत? आम्ही तेच मत मानतो. या तुम्ही भगवा टाकलाय गळ्यात, या. काय चाललंय? तुम्हाला काय वाटतं भावनाताईचं काम कसं आहे? चांगलं ना. चांगले. हो. पण ते एकनाथ शिंदेकडे गेले उद्धव ठाकरेंना सोडून. त्याचं मत ते. त्यांचं मत आहे. हो. तुमचं मत? ज्या आपलं राजकारणाचं कसं आपलं मत असते. ठीक आहे. तर हे होते वाशिम जिल्ह्यातलेच बरेच जण होते आणि काही इतर देखील वारकरी होते. नवीन वारकरी त्यांना या समोर. कोण बोलतंय? नाही झालंय त्यांचं बोलणं. ये मित्रा पुढे ना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या 2 भावांनी एकत्र यायला पाहिजेत का? यायला पाहिजे. कशासाठी? ठीक आहे, ते आले की शरद पवार अजित पवार एक होते दोन्ही, ते बी होणार ना. ती झाली शाळाच आहेत, फक्त जनतेची ही करीत बसायची. काय शाळा आहेत त्यांच्या? काय म्हणजे ती वाट बघते, तू आधी हो मी एक इकडे होतो,
पुन्हा होतं राष्ट्रवादी काँग्रेस एक होती, भाजप शिवसेना एक होते. जनतेचे पुन्हा पहिल्यापेक्षा भाव कमी चढ उतार नसते ही त्याच्यावर करते. म्हणजे येड्यात काढतात लोकांना. हे आज आहे का पहिला काढते ना, कोण नको म्हणलंय त्यांनी. होणार आहेत येणार आहेत सगळ्याचा अंदाज घेतात करतात. काही विचारायची गरज आहे का कोणाला? एक कोण सांगायचं त्यांनी आम्ही झालो. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आतून एकच आहेत. एक नाही होते त्याच. भाजप शिवसेना एक होणार, काँग्रेस राष्ट्रवादी पहिल्यासारखं. कुठली शिवसेना एकत्र होणार भाजप सोबत? सेना आणि भाजप. कुठली सेना? एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे आले की एकनाथ शिंदे आले, सगळे एकत्रच होणार पुन्हा. बघा तुम्ही राज ठाकरे 5 वर्ष 10 वर्ष 2 वर्षात होणार आहे. राज ठाकरेचं कसं आता येतील का ते उद्धव ठाकरे? का तर त्यांनी दोघांनी ठरवायचं यायला पाहिजे, ही जनतेचं मत आहे. जनतेचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं माऊली? सांग ना मित्रा, काय घाबरतो? मतदान नाही का तुला? मतदान नाही. काय त्याला बोल ना. पण काय वाटतं दोघांनी एकत्र यावं का? यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजेत का? यायला पाहिजेत. कशासाठी यायला पाहिजे? राजकारण जरा उद्धव ठाकरे काम करते शेतकऱ्यांचे, म्हणून या एकत्र कर्जमाफी करणार. पुन्हा त्याला शेतकऱ्याचे काम मालाला भाव मिळतो, म्हणून उद्धव ठाकरे यावं लागते, मुख्यमंत्री व्हायला लागते. तुम्ही असं म्हणता उद्धव ठाकरेंचे आमदार पाडता, मतदानच केलं नाही त्यांच्या आमदारांना? नाही केलं ना आम्ही. हो केलं ना मतदान. का पडले त्यांचे आमदार? बघा बरं. आपल्या एकट्यावर कसं होणार? आपण एकटे काय करणार? त्याच्यामुळे आपलं एकटेच कोण ऐकणार? बाकीचे बी माणसं जरा गद्दारपणा करतात ना. कोणी केला गद्दारपणा? बरेच लोक आहेत. पैसे दिले गेले स्वीकारतात. गरीब भाऊ भावाचं ऐकायला गेलं, बायको ऐकायला नवऱ्याची. एकनाथ शिंदे बद्दल काय मत आहे बरं तुमचं? काय एकनाथ शिंदे काय एकनाथ शिंदेचं? लोक म्हणतात लय भारी माणूस काय ना भारी. आता काल परवा झालं म्हणतो, कुणाच्यावर झालं काय झालं काय नाही, कुणी भारी नाही, सगळे उगा एका चढीत एक. सत्ता आली की विषय मिटला म्हणून. फक्त ठाकरे भारी? हो आहेच. हो. हो आणि भाजपचं कसं काय? भाजपचं काय आता? काय भाजपचं आता काय? सत्ता आहे भाजपची. कायची सत्ता बीत? सत्ता कुणाची 4 दिवस सोनाचे 4 दिवस असू जास्त सत्ता घ्यायची. तर हा हे महाराष्ट्राचा मूळ, हे वारकरी आहेत, महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावं का असा त्यांना साधा प्रश्न विचारला तर एकमुखाने सगळ्यांचं उत्तर हे सकारात्मक आहे. दोन्ही भावांनी एकत्र यावे. उद्धव ठाकरेंचा कारभार आम्हाला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना आवडला असा एकंदरीत सर्व वारकऱ्यांचा, या शेतकऱ्यांचा मूड आपल्याला पाहायला मिळाला. वारीच्या वाटेवरील अशा गोष्टी आणि महाराष्ट्रातील इतर विषयावर आपण बोलतच राहू. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.